सत्रामध्ये आजच्या या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पतंजलींचा साधीपात पाहत आहोत, त्याबद्दल जाणून घेत आहोत. समाधीपात जो आहे त्यामध्ये समाधी विषयक माहिती दिलेली आहे. पतंजलींनी सुरुवातीला आपल्याला योगाची व्याख्या सांगितलेली आहे. योगाची व्याख्या काय सांगितलेली? योग हा चित्तवृत्ती निरोधहा. योग म्हणजे मनातील विचार, भाव, भावना याच्यावरती नियंत्रण ठेवणं, त्यांना विरोध करणं नाही, नियंत्रण, कंट्रोल. मनावरती कंट्रोल म्हणजे योग. आता हा कंट्रोल असल्यानंतर काय होतं? तदा द्रष्टुः स्वरूपेवस्थानम. आणि कंट्रोल नसल्यावर काय होतं याबाबत त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर आपल्या मनाच्या ज्या वृत्ती आहेत 5 प्रकारच्या, त्याविषयी त्यांनी सांगितलेले आहे. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती या 5ही वृत्तींची त्यांनी थोडक्यात सूत्ररूपाने माहिती दिलेली आहे. आणि पतंजलींचा जो मुख्य विषय मनावर नियंत्रण, मनाच्या वृत्तीवर नियंत्रण, तर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी काय करावं? त्यासाठी त्यांनी 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत, अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधहा. आता त्याही पुढे जाऊन त्यांनी अभ्यास म्हणजे काय, तो कसा करायचा, आणि वैराग्य म्हणजे काय, ते नेमकं काय आहे त्याबद्दल सांगितले त्यांनी. नंतर संप्रज्ञात समाधी सांगितली. संप्रज्ञात समाधी म्हणजे काय? समाधीचा अगदी सुरुवातीचा पहिला सोपा प्रकार, आणि तो सुद्धा वितर्क, विचार, आनंद, अस्मिता यांचा मागोवा घेत, चांगल्या तर्कावरती आधारित, चांगल्या विचारावरती आधारित, निखळ आनंदावरती आधारित, आणि मी आहे हा भाव ठेवून त्याच्यावर अवलंबन करून आपल्या मनाची एकाग्रता साधली असता संप्रज्ञात समाधी प्राप्त होते. अगदी सोपी आहे, फक्त त्यासाठी मनाची एकाग्रता लागते. बराच काळ आपण जो विषय निवडलेला आहे, वितर्क, विचार, आनंद, अस्मिता, याच्याशी एकरूप होणं, याच्याशी जेवढं आपण एकरूप होऊ तेवढं आपल्याला संप्रज्ञात समाधीची लवकरात लवकर प्राप्ती होईल. नंतर पुढच्या सूत्रात त्यांनी अन्य, म्हणजेच टीकाकाराने त्यांना असंप्रज्ञात समाधी म्हटलेली आहे. या संप्रज्ञात समाधीचा बराच काळ अभ्यास केला, एकाग्रतेने अभ्यास केला, तर ही पुढची स्थिती म्हणजे असंप्रज्ञात समाधी स्थिती प्राप्त होते. ती कुणाकुणाला प्राप्त होते? जे विधेय प्रकृतीला या संसारात राहून ज्यांनी भोग लालसा थांबवली, त्यांना ही असंप्रज्ञात समाधी स्थिती प्राप्त होते. आणखीन कुणाला प्राप्त होते ती? श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा. म्हणजे जो श्रद्धावान आहे, जो बलवान आहे, वीर्यवान आहे, ज्याची स्मृती तल्लक आहे, ज्याने समाधीचा अभ्यास केलेला आहे, आणि ज्याची प्रज्ञा जागृत झालेली आहे, यांना सुद्धा असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. आता ती प्राप्त कशी होते? त्यांनी सांगितलं, तीव्र संवेगानाम आसन्नहा. जसे तुमचे प्रयत्न असतील, तीव्र प्रयत्न असतील, जोरदार प्रयत्न असतील तर लवकर प्राप्त होईल. मध्यम प्रयत्न असतील तर त्यानुसार वेळ लागेल, आणि कमी प्रयत्न असतील तर खूपच वेळ लागेल. आणखीन त्यांनी पुढे सांगितलंय, ही असंप्रज्ञात समाधी ईश्वर प्रणिधानाद्वारे सुद्धा प्राप्त होते. ईश्वर प्रणिधान म्हणजे काय? परमेश्वराला, ईश्वराला, देवाला निसंकोचपणे शरण जाणे, कुठलीही शंका न ठेवता पूर्ण श्रद्धेने शरण जाणे, म्हणजे ज्याची परमेश्वरावर श्रद्धा आहे त्याला सुद्धा ही असंप्रज्ञात समाधी स्थिती प्राप्त होते. त्याही पुढे जाऊन पतंजलीने मग ईश्वर म्हणजे नेमकं काय सांगितलंय. ईश्वर म्हणजे काय सांगितलं त्यांनी?
क्लेश कर्म विपाक आशय ही अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर, जेथे कुठल्याही प्रकारचं संकट, त्रास, दुःख नाही, कर्म विपाक नाही, कर्माचा साठा नाही, याच्यापासून जो अलिप्त आहे, अपरामृष्ट आहे, त्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे. आणि नंतर त्यांनी ईश्वराची गुणवैशिष्ट्ये सांगितलेली आहे, ईश्वराची स्पेशालिटी सांगितलेली आहे. काय सांगितलेलं आहे? तत्र निरतिशयम सर्वज्ञ बीजम, म्हणजे त्या परमेश्वराकडे सर्वज्ञता आहे. जगातील यच्चयावत गोष्टींचं ज्ञान त्याच्याकडे बीजरूपाने आहे. पुढे काय सांगितलेलं आहे? सपूर्वेशाम अपि गुरुहु कालेन अनवच्छेदात, हा परमेश्वर सर्व चराचर सृष्टीचा गुरु आहे आणि त्याला काळाचं बंधन नाही. भूत, भविष्य, वर्तमान हे काळ त्याने निर्माण केलेले आहेत, त्यामुळे त्याला या काळाचं बंधन नाही. पुढे आणखीन त्यांनी सांगितले तस्य वाचक हा प्रणव, म्हणजे परमेश्वराचं एवढं वर्णन केल्यानंतर त्याचं मूर्त स्वरूप आपल्या डोळ्यासमोर अस्पष्ट होतं. ते स्पष्ट करण्यासाठी त्यांनी सांगितलेले तस्य वाचक हा प्रणव. तस्य म्हणजे त्या ईश्वराचं स्वरूप काय आहे? प्रणव. प्रणव म्हणजे ओंकार. ओंकार हेच परमेश्वराचं स्वरूप आहे. पुढे त्याने त्या ओंकाराबद्दल काय सांगितलंय? तज्जपहा तदर्थ भावनम, त्या ओंकाराचा अर्थ समजून जप करावा. मग त्याने काय होतंय? हा ओंकार, पतंजली प्रत्येक गोष्ट आपल्याला सिस्टमॅटिकली सुसंबद्ध क्रोनॉलॉजिकली सांगतायत. ह्या ओंकाराचा जप केल्यानंतर काय होतं? ततः प्रत्येक चेतना अधिगमो अपि अंतराया भावश्च, म्हणजे हा ओंकाराचा जप श्रद्धेने केला, समजून उमजून केला, तर प्रत्येकाच्या अंतर्मनातील जी प्रेरणा असते, चेतना असते, ती जागृत होते. परमेश्वराला प्रत्येकाला ही देणगी दिलेली आहे, परंतु आपण ती सुप्त स्वरूपात ठेवलेली आहे. ती जागृत करायची असेल तर ओंकाराचा जप करावा. आणखी त्यांनी काय सांगितलं पुढे? हे जे प्रत्येक चेतना तर जागृत होते, आपली आंतरिक चेतना जागृत होते, पण त्याशिवाय आपल्या मार्गातील अनेक अडथळे, अनेक म्हणजे सर्व अडथळे पूर्णपणे दूर निघून जातात. आता आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, हे कसं काय शक्य आहे? पण आपल्याला एक उदाहरण माहिती आहे. रात्री खूप अंधार असतो आणि पहाट झाली, थोडंसं उजाडू लागलं की अंधार आपोआप नाहीस होत आणि सगळीकडे प्रकाश पडतो. जसा हा प्रकाश आपोआप सगळीकडे होतो, तसं ओंकाराचं आपण जप केल्याने सगळे अडथळे नाहीसे होतात. पातंजली योगसूत्र किंवा पातंजली योगशास्त्र हे अनुभूतीचं शास्त्र आहे. जसजसा आपण त्याचा अभ्यास करू, आचरणात आणू, तसतशा ह्या गोष्टी आपल्याला निश्चित दृष्टोत्पत्तीस येतील, आपल्याला निश्चित अनुभव असतील. आता इथपर्यंत काल आपण पाहिलं होतं. नंतर पतंजलीने या सूत्रात सांगितले तथा प्रत्येक चेतना अधिगमो अपि अंतराया भावश्च. आता अंतराय, अंतराय म्हणजे काय नेमकं? आता आपल्याला माहित झाले की अंतराय म्हणजे आपल्या योग मार्गातील किंवा चांगल्या गोष्टीतील अडथळे. आता अडथळे हे प्रत्येक ठिकाणी असतातच. विशेषतः एखादी चांगली गोष्ट करायची म्हटली की ती सहजासहजी होत नाही, त्यामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येतात. ते अडथळे दूर केल्यानंतरच आपल्याला आपला मार्ग सुकर करता येतो. मग हे अडथळे कोणते आहेत हे पतंजलीने सांगितलं. पतंजलींनी पुढच्या सूत्रामध्ये एकंदर 9 अडथळे सांगितलेले आहेत. त्याला अंतराय म्हटलेले. अंतराय अभावश्च, अभाव म्हणजे नाहीसे होत, म्हणजे व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व, अनवस्थितत्वानी, चित्त विक्षेपाहा ते अंतरायाः. म्हणजे कोणकोणते अंतराय आहेत, कोणकोणते अडथळे आहेत, याची यादी पतंजलीने दिलेली आहे. एकंदर त्यांनी 9 अडथळे सांगितलेले आहेत. आता त्या अडथळ्यांच्या बाबत आपण प्रत्यक्ष विश्लेषण करूया.
पहिला अडथळा त्याने सांगितलं व्याधी. व्याधी म्हणजे आपलं सगळ्यांना माहिती आहे, आजार, डिसीज किंवा शारीरिक मानसिक प्रॉब्लेम. योग मार्गातील किंवा चांगल्या गोष्टी करण्याच्या मार्गातील हा पहिला अडथळा आहे. आपलं जर शरीर स्वस्थ नसेल, आपल्याला जर काही व्याधी असतील, आजार असतील, डिसीज असतील, तर आपल्याला साध्या साध्या गोष्टी सुद्धा करता येत नाही. उदाहरणार्थ, एखाद्याला जर कमरदुखी असेल, तर त्याला योग करायचा म्हटलं, योगामध्ये आपल्याला सुरुवातीला पद्मासन घालावं लागतं किंवा साधी मांडी घालून बसावं लागतं. ओंकाराचा जप करावा लागतो, प्रार्थना म्हणावी लागते. ही प्रार्थना म्हणण्यासाठी किंवा ओंकाराचा जप करण्यासाठी सुद्धा आपल्याला नीट बसता येत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? तर हे त्यांनी पुढच्या सूत्रात सांगितलेलं आहे. आपण सुरुवातीला जे 9 अडथळे आहेत ते कोणते आहेत याचाच फक्त विचार करणार आहोत. तर पहिला अडथळा त्याने सांगितलेला आहे व्याधी. व्याधी म्हणजे आजार. कुठलाही आजार असला तर आपल्याला योगाचा अभ्यास व्यवस्थित करता येत नाही. आता एक कमरेचं दुखणं मी एक साधं उदाहरण दिलं. आपलं डोकं जरी दुखत असलं तरी आपल्याला ओंकार व्यवस्थित म्हणता येणार नाही. सोप्या गोष्टी करता येणार नाही. नंतर त्यांनी दुसरा अडथळा सांगितलाय स्त्यान. स्त्यान म्हणजे काय? निगेटिव्हिटी, मनाची नकारात्मकता, निगेटिव्ह ऍटिट्यूड. अनेक जणांमध्ये ही निगेटिव्ह आहे. एखादी गोष्ट चांगली असली तर पहिले त्यांच्या मनात शंका येते, आपल्याला जमेल का? आपल्याच्याने होईल का? आपण करू शकू का? आपल्याला मार्गदर्शन मिळेल का? ही शंका आली तर तुमचं कितीही शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य असलं तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे स्त्यान म्हणजे मनाचे नकारात्मक. मन सकारात्मक असलं तर अवघड गोष्टी सुद्धा आपल्याला सहजपणे करता येतात. आणि मन नकारात्मक असलं, निगेटिव्ह ऍटिट्यूड असली मनाची, तर सोप्या गोष्टी सुद्धा अवघड होतात. हा सगळ्यांचा अनुभव आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलेले मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न पाहिजे, मन पॉझिटिव्ह पाहिजे, मन ऍक्टिव्ह पाहिजे. जर हे मन तुमचं नकारात्मक असेल, मनाचा आळस, त्यान म्हणजे मनाची नकारात्मकता किंवा मानसिक आळस, म्हणजे आजारानंतर, व्याधीनंतर स्त्यान हा दुसरा अडथळा पतंजलींनी सांगितलेला आहे. आपण फक्त आता हे अडथळे पाहत आहोत, त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी पाहणार आहोत. हे सूत्र थोडं मोठं आहे. याच्यामध्ये एकंदर 9 अडथळे सांगितलेले आहेत आणि हे 9 अडथळे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. जसं एखाद्या मोठ्या स्पोर्ट्सच्या गेम मध्ये किंवा ऑलिम्पिक मध्ये हर्डलची शर्यत असते. हर्डल्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 400 मीटर, 800 मीटर काय. तर त्या हर्डल शर्यतीमध्ये कोणता अडथळा कुठे आहे, किती अंतरावर आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याची उंची किती आहे, त्याची लांबी किती आहे, हा सगळा जर अभ्यास आपण केला, ती जर माहिती करून घेतली, तर आपल्याला त्या गेम मध्ये प्रावीण्य प्राप्त करता येतं. म्हणून योगामध्ये प्रावीण्य प्राप्त करण्यासाठी, योग व्यवस्थित करण्यासाठी पतंजलींनी सुरुवातीला हे अडथळे सांगितले. नुसते अडथळे सांगून ते थांबलेले नाहीत, तर त्यांनी त्या अडथळ्यावरचा उपाय पण सांगितलेले आहे. तोही आज आपण पाहणार आहोत. आता फक्त आपण अडथळे पाहत आहोत. त्यातला पहिला अडथळा व्याधी म्हणजे आजार, दुसरा अडथळा स्त्यान म्हणजे मनाची नकारात्मक भूमिका, निगेटिव्ह ऍटिट्यूड. आता तिसरा अडथळा त्यांनी सांगितलं संशय. व्याधी, स्त्यान, संशय. संशय म्हणजे काय? एखादी गोष्ट आपल्याला जमेल की नाही ही शंका आहे नेमका. भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय, संशयात्मा विनश्यती. ज्याची श्रद्धा आहे त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात आणि ज्या संशय आहे त्याचा नाश होतो. म्हणजे संशयाला पहिल्यांदा कुठलीही गोष्ट आपण पारखून घेतली पाहिजे, ती खरी आहे खोटी. पण एकदा पारखून घेतल्यानंतर त्याबद्दल कोणतीही शंका मनात नाही. शंका निर्माण झाली की आपली मनस्थिती द्विधा होते, आपलं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं, कॉन्सन्ट्रेशन राहत नाही आणि त्यामुळे ती गोष्ट करणं आपल्याला अशक्य जातं. आता संपूर्ण जगामध्ये योग पसरलेला आहे. योगाची माहिती अनेक ठिकाणून अनेक प्रकार येते आणि ती सगळी चांगल्याच प्रकारची. मानवी जीवनात योगाचं प्रमुख स्थान आहे.
योगाचं जर आचरण केलं तर सुख आपोआप आपल्याकडे चालत येतं, हे सगळ्यांना माहीत झाले. पण तरी सुद्धा काही जण योगाकडे संशयाने पाहतात. जर तुम्ही संशय घेतला, मनामध्ये संशय योगाबद्दल ठेवला, तुमच्याकडून योग्य त्या कृती, ऍक्टिव्हिटीज होणार नाहीत. आणि योग हे आचरणाचं शास्त्र असल्यामुळे, आचरण न केल्यामुळे तुम्हाला योगामध्ये प्रावीण्य प्राप्त करता येत नाही. आणि प्रावीण्य प्राप्त नाही केलं तर सुख आपोआप आपल्यापासून दूर जाणार आहे, दुःख जवळ येणार आहे. म्हणजे थोडक्यात तिसरा अडथळा त्यांनी सांगितलेला आहे संशय. व्याधी, स्त्यान, संशय. व्याधी म्हणजे आजार, स्त्यान म्हणजे मनाची नकारात्मक भूमिका, आणि संशय म्हणजे शंका, डाऊट. सतत डाऊट घेत राहणे, काहींना सवय असते. तर ह्या 3 गोष्टी त्याच्यामुळे आपल्याला योग साध्य करण्यात खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. नंतर पतंजलींनी चौथी गोष्ट सांगितलेली आहे, प्रमाद. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रमाद म्हणजे जाणून बुजून केलेली चूक. अनेकांना माहिती आहे, टोबॅको और सिगारेट इज इंजुरियस टू हेल्थ. मोठमोठे डॉक्टर जे ट्रीटमेंट देत असतात, शरीरशास्त्रामधले तज्ज्ञ असतात, MD असतात, त्या लोकांना सुद्धा हे माहित असतं की सिगरेट इज इंजुरियस टू हेल्थ, पण तरी सुद्धा ते सिगरेट ओढतात. याला काय म्हटलेलं आहे पतंजलीने? प्रमाद. समजून उमजून केलेली चूक म्हणजे प्रमाद. पुढचं त्यांनी सांगितलेलं आहे आलस्य, आळस. आळस आपल्या सगळ्यांना माहिती आहे, रामदास स्वामींनी सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. आळसे कार्यभाग नासतो, साक्षेप होत होत जातो. आळस केला की कुठलीच गोष्ट होणार नाही, पण साक्षेप प्रयत्न केला, हळूहळू केला, तर सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य होतात. आलस्य म्हणजे शारीरिक आळस, शरीराची अकर्मण्यता, शारीरिक आळस. आपल्याला सगळं माहिती आहे, चांगलं आहे, केलं तर फायदा होईल, कपालभातीमुळे असं होतं. परंतु आज नाही, आज कंटाळा आलाय, आज काहीतरी काम आहे आपल्याला, मग उद्या करू, उद्या दिवस आला, नाही नाही परवा करू, असं जे आहे त्याला आळस म्हटलेलं आहे. म्हणजे शरीराची, म्हणजे अकर्मण्यता, मनाची अकर्मण्यता त्याला स्त्यान म्हटलेले आहे, आणि शरीराची अकर्मण्यता त्याला आलस्य म्हटलेले आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक हिंदीमध्ये म्हण आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अब, प्रलय में पल में प्रलय होत है, फिर करेगा कब. संधी वारंवार येत नाही, आपल्याकडे वेळ आहे, जी गोष्ट आपल्याला करायची ती ताबडतोब केली पाहिजे, आळस करून चालत नाही. म्हणजे पतंजलीने आलस्य म्हणजेच आळस, शारीरिक अकर्मण्यता, हा सुद्धा योग मार्गातील 9 अडथळ्यापैकी एक अडथळा सांगितलाय. नंतर पुढे काय त्याने सांगितले? अविरती. आता अविरती हा शब्द आपल्याला माहिती आहे. विरती म्हणजे आसक्ती, अविरती म्हणजे अनासक्ती. आता ही अविरती म्हणजे विषयासक्ती. आता हा शब्द रती, विरती, अविरती असे त्याचे वेगवेगळे भाग केले. रती म्हणजे रमणे, विषयासक्त होणे. आपली जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत, नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा, यांच्या प्रत्येकाच्या आवडीचे वेगवेगळे विषय आहेत. त्यामध्ये गुरफटून जाणे म्हणजे रती, म्हणजेच रमणे. आणि विरती म्हणजे त्यापासून अलिप्त होणे, आणि अविरती म्हणजे पुन्हा त्यामध्ये गुरफटणे. म्हणजे विषय लोलुपता, विषयासक्ती हा सुद्धा योग मार्गातील एक अडथळा आहे. आता विषयासक्तीबद्दल आपण व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. आपल्या ज्या दैनंदिन आवश्यक गोष्टी आहेत त्या आपण केल्याच पाहिजे. झोप आहे, काम, क्रोध, लोभ, ह्या गोष्टी प्रत्येकामध्ये असतात, पण त्याच्यावरती नियंत्रण पाहिजे आपल्याला. ह्या ज्या गोष्टी आहेत, भूक, मैथून, ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत, आहार, भय, निद्रा, मैथून, ह्या आवश्यक गोष्टी आहेत. त्यामुळे कुणीही अविरती या शब्दाचा वेगळा अर्थ घेऊ नये. ज्या वेळेस गरज आहे त्या त्या गोष्टी करणे, परंतु त्यामध्ये अडकून न पडणे, त्यापासून अलिप्तता सुद्धा मिळवणे, हा अविरती ह्या शब्दाचा अर्थ आहे.
अविरती म्हणजे विषयासक्ती, विषयासक्त न होणे. आवश्यकता त्या गरजा पूर्ण केल्याच पाहिजे आपल्याला, पण त्याच्यामध्ये अडकणे म्हणजेच अविरती. विषयासक्ती, ही विषयासक्ती सुद्धा योग मार्गामधला एक मोठा अडथळा आहे. नंतर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे भ्रांती दर्शन. भ्रांती म्हणजे काय? भ्रम, भ्रम उत्पन्न होणे. अनेक जण योगाभ्यास करतात, काही दिवस योगाभ्यास व्यवस्थित चालू होते ना, वेगवेगळे अनुभव येतात. मग हल्ली प्रत्येकाला वाटतं की माझी कुंडलिनी जागृत व्हायला पाहिजे. मग काही थोडा वेगळा अनुभव आला की त्यांना वाटतं माझी कुंडलिनी जागृत झाली, मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले. हा भ्रम असतो. आपल्याला जे काही वाटतं योगाचा अभ्यास केल्यामुळे, जो काही अनुभव येतो, तो प्रथमतः सुरुवातीला जे योगाभ्यास करतात त्यांनी योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली समजून घेतलं पाहिजे. जे अनुभव काय आहेत नेमकं, कशाचे आहेत अनुभव. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळी चक्र आहेत, षटचक्र आपल्याला माहिती असतील. ही षटचक्र सुद्धा योगाच्या अभ्यासाद्वारे जागृत होतात आणि प्रज्ञा जागृत होते. जे इतर लोकांना अवघड गोष्टी वाटतात, तो योगी अत्यंत सहज रीतीने करू शकतो. पण कधी कधी सुरुवातीला हा भ्रम निर्माण होतो. त्याला भ्रांती दर्शन म्हटलेले. म्हणजे हा भ्रम जर निर्माण झाला तर आपण तो योग्य गुरुकडून त्याचं सोल्युशन काढलं पाहिजे. पण मला असं होतं म्हणजे नेमकं काय होतंय? नाहीतर काय होतं, एक गर्वाची भावना तयार होते. माझी कुंडलिनी जागृत झाली, माझी चक्र जागृत झालेले, मग मी येऊ करीन, मी ते करीन, मी तसं करीन. हे हे सुरुवातीला शक्य नाही. हे निश्चित ह्या गोष्टी आहेत, होतात. परंतु त्याचा योग्य अर्थ जर आपण लावून घेतला, योग्य गोष्ट समजून घेतली, तर आपल्याला पुढे त्रास होत नाही. योगामध्ये प्रगती करता येते. पुढे त्यांनी सांगितलंय अलब्ध भूमिकत्व. अलब्ध म्हणजे न मिळणे, न लाभणे, भूमिकत्व. आता आपल्याला माहितीये की योगामध्ये आसनाची व्याख्या सांगितलेली आहे स्थिर सुखम आसनम. ज्याच्यामध्ये स्थिरता आहे, सुखकारकता आहे, त्याला आसन म्हणतात. परंतु अनेक जणांना अनेक दिवस अभ्यास करून सुद्धा काही काही आसनामध्ये स्थिरता प्राप्त होते. शरीराचा थरकाप होतो, कुठे कुठे वेदना निर्माण होतात. मग त्यांना असं वाटतं की मी इतके दिवस योगाचा अभ्यास करतो, तर मला हे साध्य का होत नाही? मग इतकं करून सुद्धा जर योग आपल्याला साध्य होत नसेल, हे आसन जर आपल्याला करता येत नसेल, तर काय उपयोग? सोडून द्यावा तो योग. म्हणजे अलब्ध भूमिका होतो. एखादी गोष्टीत आपल्याला स्थिरता प्राप्त होणे, त्याला अलब्ध भूमिकत्व म्हटलेले आहे. आणि अनवस्थितत्वाने म्हणजे स्थिरता न राहणे. अलब्ध भूमिकत्व म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त न होणे. एखादं आसन समजा आता मयुरासन सारखं अवघड आसन आहे. ते अनेकांना प्रयत्न करून सुद्धा प्राप्त होत नाही. त्याला अलब्ध भूमिकत्व म्हणजे त्या आसनाला आपण करू शकत नाही. ते आपल्याला करता येत नाही. हे अलब्ध भूमिकत्व. आणि अनवस्थितत्वाने म्हणजे एखाद्या आसनामध्ये स्थिरता जमत नाही आपल्याला. आपण हलासनाचं जर उदाहरण घेतलं, तर हलासन आपण पाय डोक्याच्या मागे नेतो आणि जमिनीवर टेकवतो. अशा वेळेला अनेक जणांच्या कमरेमध्ये वेदना निर्माण होतात. स्थिरता होत नाही. पाय लटलट कापतात. कमरेमध्ये वेदना होतात. याला त्यांनी काय म्हटलेलं आहे? अनवस्थितत्वाने स्थिरता प्राप्त न होणे. आणि चित्त विक्षेप. चित्त म्हणजे मन. विक्षेप म्हणजे स्थिर न राहणे. चित्त विक्षेप म्हणजे मनाची चंचलता. म्हणजे हे जे 9 अडथळे आहेत, त्यामुळे मनाची चंचलता निर्माण होते. थोडक्यात पतंजलींनी हे 9 अडथळे सांगितलेले आहेत. हे 9 अडथळे आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. आपण कृपया ते लिहून घ्या. पहिला आहे व्याधी म्हणजे आजार, डिसीज रोग. त्याच्या पुढे कंसातल्या शारीरिक. दुसरा अडथळा किंवा दुसरा अंतरा आहे जो पतंजलीने सांगितला आहे. त्याचं नाव आहे स्त्यान. स अर्धा त अर्धा त्याला य काना या न नळाचा स्त्यान म्हणजे मनाची नकारात्मकता किंवा निगेटिव्ह ऍटिट्यूड
पुढे तिसरा अडथळा त्याने सांगितलेला आहे संशय. संशय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शंका. एखाद्या गोष्टीची खात्री केल्यानंतर सुद्धा त्यावर शंका घेणे. सुरुवातीला जी गोष्ट आपल्याला माहित नाही तिच्याविषयी खात्री करून घेणं आवश्यकच आहे, परंतु एकदा खात्री झाल्यानंतर पुन्हा पुन्हा शंका घेणं. काही काही लोकांना सवय असते, बाहेर कुठं घराच्या बाहेर पडले की कुलूप लावायचे. कुलूप लावलेलं असतं एकदा, पण तरी थोडं पुढे गेल्यानंतर अरे आपण कुलूप लावलं की नाही, शंका येते मनात, परत येऊन मागे येऊन कुलूप लावलं की नाही पाहायचं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी शंका आहेत, एखाद्या गोष्टीचं आपण व्यवस्थित हे केल्यानंतर पुन्हा पुन्हा शंका घेणं नाही. तर ही संशय ही तिसरी गोष्ट पतंजलींनी योग मार्गातील अडथळ्याबाबत सांगितले. नंतर चौथं सांगितलेलं आहे प्रमाद. प्रमाद. प्रमाद म्हणजे जाणून बुजून केलेली चूक, समजून उमजून केलेली चूक. नंतर पुढचं आहे आलस्य. संस्कृत शब्द आहे, आपल्या मराठीमध्ये आळस म्हणतात त्याला. आपल्याला माहिती आहे शारीरिक आळस. आलस्य म्हणजे आळस. पुढचा अडथळा त्यांनी सांगितलेले अविरती. अविरती. अविरती म्हणजे विषयासक्ती. नको तेवढं विषयामध्ये गुंतून जाणं. पंच ज्ञानेंद्रियांची जे जे भोग्य गोष्टी आहेत त्यामध्ये अडकणे. नंतर पुढे सांगितले भ्रांती दर्शन म्हणजे भ्रम निर्माण होणे. पुढे त्यांनी सांगितले अलब्ध भूमिकत्व. अलब्ध भूमिकत्व एकच शब्द आहे. म्हणजे काय, खूप प्रयत्न करून सुद्धा एखादी गोष्ट प्राप्त न होणे. खूप प्रयत्न करून सुद्धा एखादी गोष्ट प्राप्त न होणे. पुढचा अडथळा त्याने सांगितलेला आहे अनवस्थितत्वानी. म्हणजे स्थिरता प्राप्त न होणे, स्थैर्य न लाभणे. आणि याच्यामुळे चित्तविक्षेप म्हणजे मनाची चंचलता निर्माण होते. हे सगळे 9 अडथळे पतंजलीने सांगितलेले. आता पुढच्या सूत्रात पतंजली या 9 अडथळ्याबरोबर आणखीन काय काय वाईट गोष्टी आपल्याला प्राप्त होतात त्याला त्यांनी सहभूव म्हटलेले. सह म्हणजे बरोबर, भूव म्हणजे निर्माण झालेले त्रास. विक्षेप सहभूव. पुढचं सूत्र त्यांचं असं आहे की दुःख दौर्मनस्य अंगमे जयत्व श्वास प्रश्वासा विक्षेप सहभूव. म्हणजे हे 9 अडथळे निर्माण झाले की त्याचबरोबर काय, सुरुवातीला दुःख निर्माण होतं. दुःख म्हणजे त्रास, क्लेश, यांना सहभूव म्हटलेले आहे. त्यानंतर दौर्मनस्य मनाची निराशाजनक स्थिती. नंतर अंगमे जयत्व म्हणजे शरीराला कंप सुटणे. नंतर श्वास प्रश्वासा विक्षेप सहभुवा. श्वास प्रश्वास म्हणजे श्वास घेणे, श्वास सोडणे यामध्ये अडथळे निर्माण होणे. आपल्याला स्मूथली श्वसन करता येत नाही. हा एक या 9 अडथळ्याबरोबर येणारा एक अडथळा आहे, त्याला त्यांनी विक्षेप सहभूव म्हटलेले आहे. आता तुम्ही 9 अंतराय लिहून घेतलेले आहेत, त्याचबरोबर आता हे विक्षेप सहभूव, हे 4 विक्षेप सहभूव लिहून घ्या. पहिला आहे दुःख म्हणजे त्रास, क्लेश. नंतर दौर्मनस्य, दला काना 2 मात्रे, म वरती रफार, न नळाचा स्य, सला य. दौर्मनस्य म्हणजे काय, मनाची निराशाजनक स्थिती. नंतर पुढचं आहे अंगमेय जयत्व
म्हणजे शरीराला कंप सुटणे, थरथर काप होणे. आणि चौथं त्याने सांगितलेलं श्वास प्रश्वासा विक्षेप, म्हणजे श्वास प्रश्वासा विक्षेप. म्हणजे श्वास घेणे, श्वास सोडणे, श्वसनामध्ये अडथळा निर्माण होणे. आणि सहभू म्हणजे बरोबर येणाऱ्या गोष्टी. म्हणजे अशा प्रकारे पतंजलीने योगात प्रावीण्य प्राप्त करण्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांची माहिती दिलेली आहे. व्याधी, स्थान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व, अनवस्थितत्वानी, चित्त विक्षेपाहा ते अंतरायाः. म्हणजे एका सूत्रात हे 9 अंतराय अडथळ्यांची माहिती दिली. आणि पुढच्या सूत्रामध्ये त्या अडथळ्यासोबत येणारे आणखीन 4 प्रकार, त्याला त्यांनी सहभूव म्हटलेले. ते कोणते आहेत? दुःख, दौर्मनस्य, अंगमे जयत्व, श्वास प्रश्वास. दुःख म्हणजे त्रास, दौर्मनस्य म्हणजे मनाची निराशा, अंगमे जयत्व म्हणजे शरीराला कंप सुटणे, थरथर काप होणे, आणि श्वास प्रश्वासा विक्षेप म्हणजे श्वास घेण्यामध्ये आणि सोडण्यामध्ये अडथळे निर्माण होणे. अशा प्रकारे 9 अडथळ्याबरोबर आणखीन 4 सहभूव त्यांनी सांगितले. आता पतंजली प्रत्येक गोष्ट अगदी सिस्टमॅटिकली सांगतात. आता त्यांनी अडथळे सांगितले, त्याच्याबरोबर विक्षेप सहभूव सुद्धा सांगितले, आणि नंतर त्यांनी त्याच्यावरचा उपाय सांगितलाय. म्हणजे कोणत्याही योग साधकाला योग करण्यापूर्वी जर ह्या गोष्टी माहीत असल्या तर त्याचं तो निराकरण व्यवस्थित करू शकतो. आपण योग करतोय, आसनं करतोय, प्राणायाम करतोय, परंतु हे सहभूव किंवा अंतराय आपल्याला माहित नाही, त्याच्यावरचा उपाय माहित नाही, मग आपली गाडी अडकते, आपली प्रगती खुंटते. त्यासाठी पतंजलीने हे 9 अडथळे आणि त्याचबरोबर येणाऱ्या 4 गोष्टी, ज्याला त्यांनी सहभूव म्हटलेले, त्यांचं निराकरण कसं करावं हे पुढच्या सूत्रात सांगितले. काय म्हटलं त्यांनी? तत्. तत् म्हणजे मागचे सर्व. पतंजलींचं प्रत्येक सूत्र मागच्या सूत्राशी निगडित आहे. तत् म्हणजे ते 9 अडथळे आणि 9 अंतराय आणि 4 सहभूव. 9 4 13. त्याला त्यांनी तत् हा शब्द वापरला. प्रतिषेधार्थम, त्यांच्यावरती विजय मिळवायचा, त्यांना नष्ट करायचे. तत् प्रतिषेधार्थम काय त्यांनी सांगितलेलं? एक तत्वाभ्यास, योगाचा चिकाटीने निश्चयाने अभ्यास करावा. आता हे थोडं आपल्याला विसंगत वाटेल. आपण योग करतोय, योग करण्यामध्ये खूप अडथळे आहेत. 9 अडथळ्यांची नावं सांगितली त्यांनी, कोणकोणते ते त्यांनी व्यवस्थित सांगितलंय. त्याच्याबरोबर येणाऱ्या 4 गोष्टी ज्या त्रासदायक आहेत त्याही सांगितलेल्या आहेत. आणि त्याचं जर निराकरण करायचं असेल, त्याला जर ओव्हरकम करायचं असेल, तर ते काय सांगतात? योगाचाच अभ्यास करा. वरवर पाहिलं तर ही गोष्ट आपल्याला पटत नाही, परंतु पतंजलींच्या प्रत्येक सूत्राचा जर खोलवर अभ्यास केला, नीट जर अभ्यास केला, तर आपल्याला या गोष्टी सहज लक्षात येतात. योग जमत नाही, मग काय करायचं? योग करा. आता हे खूपच विचित्र वाटतं, पण आपल्याला एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. पूर्वीच्या काळी लोक फारसे चपला वापरत नव्हते. खेडेगावात बाबळीची वगैरे झाडं असायची. शेतकरी लोक किंवा कोणी तिथे फिरायला गेलं काही कामानिमित्त, तर पायात काटे मोडले जायचे. मग तो मोडलेला काटा काढण्यासाठी दुसरा काटा उपयोग करायचा, दुसऱ्या काट्याने काटा काढायचा. आपल्यामध्ये म्हण सुद्धा आहे, काट्याने काटा काढायचा. पायात गेलेला काटा दुसऱ्या काट्याने तो व्यवस्थित बाहेर काढायचा. म्हणजे थोडक्यात, काटा पायात गेलेला आहे, त्रास होतोय, तो त्रास दूर करायचा तर काट्याचाच उपयोग करायचा आणि तो काटा बाहेर काढायचा. अजूनही आपल्या मनात शंका असेल, कसं शक्य आहे? तर आणखीन सोपं करून सांगतो. पतंजलीने सुरुवातीला सांगितलं, व्याधी म्हणजे शारीरिक आजार, हा एक अडथळा आहे.
आता शारीरिक आधार म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणची दुखणी. जर आपल्याला एखादं आसन जमत नसेल, तर त्याच्या सुरुवातीचं आसन आपण करायचं. आता तुम्हाला सांगतो शीर्षासन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शीर्षासन अत्यंत अवघड आहे. ते पटकन करा म्हटलं कुणाला ते जमत नाही. परंतु त्याच्या अगोदरचं आसन, त्याच्यापेक्षा सोपं आसन आणि त्याच्या एवढंच लाभ देणारं आसन कोणतं आहे? आपल्याला माहिती आहे सर्वांगासन. हेही जमलं नाही, तर आपण विपरीत करणी करू शकतो. विपरीत करणी जरी जमली नाही, तरी आपण द्विपाद उत्तानासन करू शकतो. तेही जमलं नाही, ते एकपाद उत्तानासन करू. म्हणजे प्रत्येक आसनाला किंवा प्रत्येक योगिक प्रक्रियेला पर्याय आहे. आणि योगाच्याच एका ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, युवा वृद्धोती वृद्धो वा, व्याधितो दुर्बलोऽपि वा, अभ्यासात सिद्धिमाप्नोती सर्व योगेश्व तंद्रितः. म्हणजे काय? युवा म्हणजे तरुण, वृद्ध म्हणजे म्हातारा, युवा वृद्धोती वृद्ध वा, अतिवृद्ध, युवा वृद्ध अतिवृद्ध, व्याधितो, व्याधितो म्हणजे जो आजारी येतो, दुर्बलोऽपि वा, जो दुर्बल आहे, ह्या सगळ्यांना योग करता येतो आणि त्यापासून योगाचे सगळे फायदे प्राप्त करता येतात. म्हणजे योग करणं काही अवघड नाही. आणखीन एका श्लोकात सांगितलेले आहे, समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगम एव अभ्यासेत प्राज्ञः यथाशक्ती निरंतरम. म्हणजे काय? आपल्या जीवनात सुख, समाधान, शांती, ऐश्वर्य या सर्व चांगल्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी, समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने, जीवन निरोगी करण्यासाठी सुद्धा, व्याधीरहित होण्यासाठी सुद्धा, योगम एव अभ्यासेत प्राज्ञः. प्राज्ञ म्हणजे हुशार माणूस. योगाचाच अभ्यास करतो आणि तो कसा करतो? यथाशक्ती निरंतर. यथाशक्ती म्हणजे स्वतःच्या शारीरिक क्षमतेच्या आत. आता आपल्याला पश्चिमोत्तानासन हे आसन माहिती आहे. आपण काय करतो? दोन्ही पाय पसरून बसतो. गुडघे न उचलता आपल्या दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे अंगठे पकडतो आणि आपलं कपाळ गुडघ्याला लावतो. आता हे अनेकांना जमत नाही. काहींची स्थूलता असते किंवा शरीर खूप हार्ड असतं, लवचिकता नसते, त्याच्यामुळे जमत नाही. परंतु दोन्ही पाय पसरून दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे अंगठे धरून कपाळ गुडघ्याला लावण्यामुळे जे लाभ होतात, ते लाभ, ते सर्व लाभ आपल्या क्षमतेनुसार हे आसन केलं तरी प्राप्त होतात. हे योगाचं वैशिष्ट्य आहे. आता एखाद्याला दोन्ही हाताने दोन्ही पायाचे अंगठे सापडत नसतील, तर महत्वाचं काय? गुडघे न उचलते. गुडघे न उचलता त्यांनी आपले दोन्ही हात आपल्या घोट्यावर ठेवले तरी चालतील. तरीही गुडघे उचलत असले तरी त्यांनी आपल्या नडगीवरती हात ठेवले तरी चालतील. तरीही गुडघे उचलत असतील तर त्यांनी गुडघ्यावरती हात ठेवले तरी चालतील. आणि आपलं कपाळ आणि गुडघा यामध्ये विदभर अंतर राहिलं तरी चालेल. परंतु हे करताना आपल्या शरीराच्या पश्चिम भागामध्ये दोन्ही पायांच्या टाचापासून मानेपर्यंत जे ताण निर्माण होतात, ते ताण आपल्या सहनशक्तीच्या आत ठेवायला पाहिजे आणि ते आपल्या क्षमतेनुसार ठेवले पाहिजे. काहींना 15 सेकंदात सोडावंसं वाटेल, काहींना अर्ध्या मिनिटात सोडावंसं वाटेल. जोपर्यंत आपल्याला छान वाटतंय, स्थिरता आहे, सुखकारकता आहे, तोपर्यंत ते ताण जर आपण ठेवले, तर ते आसन पूर्ण न जमताही, पूर्ण जरी जमलं नाही, तरी सुद्धा त्याचे पूर्ण फायदे मिळतात. हे योगाचं वैशिष्ट्य आहे. याच्याबद्दल आपण पुन्हा नंतर एकदा चर्चा करणार आहोत, कसे प्राप्त होतात ते. पण थोडक्यात इथे सांगायचा मुद्दा काय आहे, की तत्प्रतिषेधार्थम एकतत्वाभ्यासः. म्हणजे हे सगळे 9+4, 9 अंतराय आणि 4 सहभुव यांचं निराकरण करण्यासाठी, यांना ओव्हरकम करण्यासाठी तत्प्रतिषेधार्थम एकतत्वाभ्यास, दृढ निश्चयाने योगाचा अभ्यास करावा. अनेक गोष्टी आहेत योगामध्ये आणि प्रत्येक अवघड गोष्टीला सोप्या गोष्टींचा पर्याय आहे. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे
तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, दुर्बल, व्याधिग्रस्त सगळे योग करू शकतात. त्यासाठी योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपण जर हे केलं तर हे सगळे अडथळे दूर होऊन आपल्याला योगामध्ये प्रगती करता येते. माझ्या माहितीत असे अनेक लोक आहेत की ज्यांना सुरुवातीला पुढं वाकणं सुद्धा कठीण होतं, परंतु जसजसा सराव केला त्यांनी, जसजसं दृढ निश्चयाने ते वर्ष 6 महिने लागले, परंतु त्यांना नंतर एवढी स्थिरता सुखकारकता प्राप्त झाली. आज ते अनेक अवघड आसनं लीलया सहजासहजी करू शकतात. थोडक्यात आज आपण पतंजलींनी जे 9 अडथळे सांगितलेले आहेत, व्याधी, स्नान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व, अनवस्थितत्वानी याच्याबद्दल जाणून घेतलंय. आणि पुढच्या सूत्रात या 9 अंतराय किंवा अडथळ्याबरोबर ज्या 4 सहभुव म्हणजे बरोबर येणाऱ्या गोष्टी आहेत, दुःख, दौर्मनस्य, अंगमेजयत्व आणि श्वास प्रश्वासा विक्षेप, ह्या 4 गोष्टी आपल्याला पतंजलीने सांगितल्यात. आणि ह्या 9+4 9 अंतराय आणि 4 सहभुव एकंदर 13 गोष्टी ज्या योगाला मारक आहेत, त्यांच्यावरती पर्याय, त्यांच्यावरती सोल्युशन पतंजलीने पुढच्या सूत्रात सांगितलेले आहे. तत्प्रतिषेधार्थम एकतत्वाभ्यास. जरी ह्या गोष्टी असल्या तरी चिकाटीने, निरंतर, सातत्याने, शारीरिक क्षमतेनुसार आपण योगाचा अभ्यास चालूच ठेवला पाहिजे. थोडक्यात हे आज आपण 3 सूत्र पाहिली. याच्याविषयी आपल्यापैकी कुणाला जरी शंका असतील तर अवश्य विचारा.